उमेश पटवर्धन लिखित कथा मृत्यू गोल सादर करती पूर्वा धारप. रात्रीचे 2 वाजून गेले. अखेर मी आमच्या सर्कसचं नवं ठिकाण शोधून काढलं होतं. गावाबाहेरच्या त्या मोठ्या मैदानावर आमच्या सर्कसचे तंबू आतल्या सर्व सामानासकट आणि सर्व कलाकार तंत्रज्ञानांसकट गाढ झोपी गेले होते. अमावस्येला 1च दिवस बाकी असताना त्या मिट्ट अंधारात ते छोटे मोठे तंबू वाळवंटातल्या रेतीच्या चित्रविचित्र आकाराच्या टेकड्यांप्रमाणे गूढ भासत होते. रात्रीचा शो संपून प्रेक्षक घरी निघून जाईपर्यंत 12:15 आणि कलाकारांना जेवून पाठ टेकेपर्यंत नेहमीप्रमाणे 1 वाजला असणार. आजचा शो खासच रंगला होता. आमची रिगल सर्कस होतीच प्रसिद्ध. वेगवेगळ्या चित्तथरारक खेळांसाठी आणि एक से एक सरस कलाकारांसाठी. प्राण्यांच्या सर्कशीतल्या वापरावर बंदी आल्यावरही ज्या थोड्या सर्कस टिकून राहिल्या त्यात एक आमची होती. त्यामुळे आजचाही शो रंगला आणि शिट्ट्या टाळ्या यांनी मुख्य तंबूत दणाणून गेला यात नवलच नव्हतं. मी स्टेजच्या बाजूला बसून सर्व पाहिलं आणि माझ्या डोळ्यासमोर पूर्वीचे प्रसंग नाचू लागले. राजापाशाची जोडी म्हणजे 1 नंबर. इतके शोज केले पण कधी किंचितही कुठे चूक नाही. मृत्यूगोलात अशी काही मोटारसायकल फिरवतात की जणू मोकळ्या रस्त्यावर 2 मित्रांची रेसच लागलीये. राजापाशा दर खेळात जणू हसत मृत्यूगोलात मृत्यूला सामोरं जातात आणि हसत हसतच मृत्यूला चकवा देऊन बाहेर येतात. शब्द कदाचित वेगळे असतील प्रत्येक वेळी, पण असं कौतुक मी आणि पाशानी अभिमानाने झेललं. कित्येक वर्ष आणि आजही ते कौतुक होतच की. प्रेक्षकांच्या नजरेत आणि आमच्या टीमच्या नजरेत. ते मी केवळ बघू शकलो, पण ते झेललं आणि मिरवलं ते पाशानं आणि कोण्या एका नव्या कलाकारानं. माझ्या हृदयात परत एक कळ आली. नकळतपणे मी चालत चालत मुख्य तंबूत आलो आणि पावलं आपोआप मृत्यूगोलाकडे वळली. कित्येक वर्ष जे माझं कार्यक्षेत्र बनून राहिलं होतं त्या मृत्यूगोलाकडे जाताना कित्येक जुने प्रसंग डोळ्यासमोर तरळले. पण आता सगळंच नुसतं लांबून पाहायचं. तेवढ्यात काहीतरी खुडखुड आवाज झाला आणि मी मृत्यूगोलाच्या मागच्या बाजूला आलो. आणि तिथे ती होती, चंदा, माझी चंदा. ती खाली गुडघ्यावर बसून काहीतरी करत होती. पाठमोरी असली तरी मी तिला त्या मिणमिणत्या दिव्याच्या उजेडातही पटकन ओळखलं. छोट्या चणीची, टपोऱ्या डोळ्यांची आणि कुरळ्या केसांची माझी चंदा. पण ती इथे इतक्या रात्री काय करत होती? चंदा. बराबर तिच्या जवळ जाऊन मी तिला हलकेच हाक मारली. तिनं केवळ मान वळवून माझ्याकडे एकटक पाहिलं आणि ती मंद हसली, अगदी तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे. तिला मला तिथं बघून काहीच आश्चर्य वाटलं नव्हतं आणि एकदम मला जाणवलं की मी तिला दिसत होतो. माझा आवाज तिला ऐकू येत होता. चंदा, मी तुझा राजा. तुला मी दिसतोय का? यावर ती फक्त मंद हसली, पण यावेळी तिच्या हसण्यात मला ती वेडसर झाक जाणवली, ज्यामुळे लोक तिला वेडी समजायचे. अर्थात मला किंवा माझ्या प्रेमाला लोकांच्या कोणत्याच बोलण्यानी फरक पडला नव्हता. तिचं बोलणंही कधी सरळ नसायचं. वेगळंच बोलायची ती, कधी कोड्यात तर कधी गोष्टी रूपात. काय करतेस? मी ना, ऐक ना, एक गंमत दाखवायची आहे तुला. मला काहीच समजेना. ती जणू असं भासवत होती की आम्ही ठरवून तिथे भेटतो. तिचा गूढ कोडी घालण्याचा स्वभाव बिलकुल बदलला नव्हता. हे बघा आता गंमत, असं म्हणून तिनं ती बसली होती तिथली स्टेजची एक पळी उचकटून किंचित वर उचलली. तिथे कसलंसं हँडल होतं. तिनं ते जोर लावून फिरवायला सुरुवात केली.
आणि मृत्यूगोल्याच्या एका कोपऱ्यात कसला तरी आवाज झाला. माझी नजर आपसुकच तिकडे गेली. मृत्यूगोलाच्या त्या भागातली जाळी हळूहळू रुंदावत होती आणि तिथे एक मोठी फट पडली. त्या दिवशी मोटारसायकलवरून कोसळताना डोळ्यासमोर पूर्ण अंधार पसरण्यापूर्वी पाहिली होती ती मी. माझ्या मोटारसायकलचं चाक त्या फटीत रुतलं आणि होत्याचं नव्हतं झालं. आहे किती गंमत, असं म्हणत चंदा जोर जोरात हसत सुटली. मला काहीच समजेना. तिनं हँडल विरुद्ध दिशेला फिरवलं आणि सगळं पूर्ववत झालं. जणू तिथे कोणतीच फट कधीच नव्हती. चंदा आता उठून माझ्या जवळ आली. तिला पटकन कवेत घ्यावी असा तीव्र विचार माझ्या मनात आला, पण इच्छा असूनही आता ते शक्य होणार नव्हतं. नाही समजलं? वेडोबाच वेडोबा. लाडात आली की ती मला म्हणायची वेडोबा. तो ओळखीचा शब्द ऐकला आणि तिच्यासोबतचे कित्येक प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेले. मी रिगल सर्कसमध्ये कधी आलो मला नेमकं आठवत नाही, पण हाताला काम नसताना आणि पोटात भुकेचा डोंब उसळला असताना रिगल सर्कसनी मला आश्रय दिला. बाईक चालवण्याचं वेड लहानपणापासूनच होतं. पोटासाठी इथं आल्यावर बाईकचे स्टंट शिकलो आणि न घाबरता मृत्यूगोलाला सामोरं जाऊ लागलो. सुरुवातीला शिकताना पडलो की मला उभं करताना पहिला हात द्यायचे तिथले रहीम चाचा. डोळ्यात कमालीची स्निग्धता आणि पांढऱ्या शुभ्र दाढीमागे लपलेले मंद हसू. मला माझ्या वडिलांची आठवण करून द्यायचं हे सगळं. नव्हे, तिथले जणू माझे ते वडीलच होते की. कधी कधी त्यांच्यासोबत त्यांच्या आडून हळूच डोकवायची ती छोट्या चणीची कुरळ्या केसांची एक मुलगी चंदा. मी पडलो की मात्र ती जोर जोरात हसून टाळ्या पिटायची. ते मात्र मला बिलकुल आवडायचं नाही. मी रागाने तिच्याकडे बघू लागलो की रहीमच्याच्या मध्ये पडून मला शांत करायचं. एकदा असंच पाशा आणि मी मृत्यूगोलात सराव करत असताना एकमेकांचा धक्का लागून बाईकवरून पडलो. बाहेरून चंदाच्या हसण्याचा आणि टाळ्या पिटण्याचा आवाज आला. आम्ही जाळीतून बाहेर पाहिलं तर आज ती एकटीच बाहेर उभी होती. डोळ्यात तीच नेहमीची वेडसर झाक. आज सोडतच नाही रे मी या येडीला, पाशा गुस्सातच म्हणाला आणि तो मृत्यूगोला बाहेर पडू लागला. माझंही डोकं फिरलं होतं. मी ही बाईक तशीच सोडून त्याच्या मागे धावलो. काय असते ग? काय काय सारखी हसते येड्यासारखी? पाशाने मोठे डोळे करत तिच्या जवळ जात एकदम तिचे केस धरले आणि तो तिचे केस ओढू लागला. राजा, धर हिचे दोन्ही हात, आज सोडायचं नाही हिला. पाठीमागं माझी चाहूल लागून पाशा ओरडला. सोडा 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 मला, चंदा जीवघेणी ओरडली. इतकी जोरात की क्षणभर आम्ही दोघंही बघत राहिलो. तिच्या डोळ्यात आता कसाईखान्यात नेतानाचे कोकराचे भाव होते. तितक्यात तिचा आवाज ऐकून रहीम चाचा धावत धावत तिथे आले आणि त्यांनी पाशाच्या एक थोबाडीत लगावली आणि चंदाची सुटका करून तिला ते घेऊन जाऊ लागले. पण जाता जाता एक जळजळीत कटाक्ष त्यांनी माझ्याकडेही टाकला. मी असे उग्रभाव त्यांच्या चेहऱ्यावर यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. त्या रात्री घडलेला प्रसंग आठवून आठवून मला झोप येत नव्हती. मी अखेर उठून चाचांच्या राहुटीजवळ गेलो आणि त्यांना आवाज दिला. त्यांनी बाहेर येत माझ्याकडे पाहिलं आणि एका नजरेत त्यांना माझी मनस्थिती लक्षात आली. आत ये, ते नेहमीच्या प्रेमळपणाने म्हणाले आणि माझा जीव भांड्यात पडला. नका रे तिला त्रास देत जाऊ तुम्ही लोक. पण चाचा, ती पागल लडकी आम्हाला सारखी हसते, डोक्यात जाते आमच्या. ती पागल नाही रे, आणि झालीच असेल तर का हे जाणून घ्यायचंय. त्यानंतर चाचांनी जे सांगितलं त्यांनी मला धक्काच बसला. अनाथ म्हणून अर्धवट वयात कुणीतरी सर्कशीत आणून सोडलेल्या चंदावर बऱ्याचदा अत्याचार करण्यात आला होता. कुणी, असं बऱ्याचदा विचारल्यावर चाचांनी हळू आवाजात सांगितलं. त्यावर विश्वास ठेवणं अवघड होतं.
तिला सांभाळतोय या उपकाराच्या बदल्यात चक्क आमच्या मोठ्या मालकांनी. नकळत माझ्या मुठी आवळल्या गेल्या, पण याही वेळेला मला चाचांनी शांत केलं. तसंही आधीच देवाघरी गेलेल्या माणसाचा मी काय बदला घेऊ शकणार होतो. पण आता चंदाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पूर्ण बदलला होता. दुसऱ्या दिवसापासून चाचा जसे वडिलांसारखे तिच्या पाठीशी उभे राहायचे, तसा मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू लागलो. त्यातूनच बहुधा आम्ही नकळत जवळ येत गेलो आणि पाशाला हे सगळं डोळ्यात खुपू लागलं आणि त्याच्यातली आणि माझ्यातली दरी वाढतच गेली. नाही कळली ना आमची गंमत तुला? जाऊ दे बाबा, असाच आहेस तू. बर, तुला एक गोष्ट सांग, राजा आणि राणीची. चंदानं माझी विचार शृंखला तोडली. एका सर्कशीत एक असतो राजा आणि एक असते राणी. राजा एकदम शूर, धाडसी आणि मर्दानी, आणि राणी कुरळ्या केसांची, पण त्याच्या पुढे अगदीच छोटीशी, जणू एखादी परीच. चंदा आता तिच्या गोष्टीत हरवली होती. तिचे स्वप्नाळू डोळे जणू दूरवरच्या कोणत्या तरी अज्ञात प्रदेशाचा वेध घेत होते. जणू ती सांगत असलेल्या गोष्टीची नायिका ती होतीही आणि नव्हतीही. पुढं काय झालं माहितीये? त्या दोघांचं प्रेम त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या राजाच्या साथीदाराला बघवलं नाही. त्यानं राजाशी दगाफटका केला आणि राजाचा काटा काढला. आता त्याला वाटलं राणी त्याचीच, पण ती राणी बदली नाही. मग त्यानं तिच्यावर बळजबरीनं प्रेम करायचा प्रयत्न केला. एकदा नाही, खूप वेळा. राणीला खूप वाईट वागला रे तो राणीशी. बोलता बोलता चंदाचा गळा भरून आला. तिला पुढं काही बोलताच आलं नाही. तिच्या टपोऱ्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहू लागले. हे सगळं ऐकून मी स्तंभित झालो. मला ते सगळं कळलं. माझ्या राणीचं दुःख माझ्याही हृदयातून वाहू लागलं. नकळत माझेही डोळे भरून आले. तिला जवळ घेण्यासाठी मी पुढे झालो, पण ती मागं सरकली. बहुधा मी तिला स्पर्श करू शकणार नाही हे तिलाही कळून चुकलं. पुढं काय झालं माहितीये? राणी सुटली. त्याच्या हातातून कायमची सुटली. आता ती कोणाच्याही बंधनात नाही. ती आता मुक्त झाली आहे राजासारखी. चंदाचे गूढ काही सांगणारे डोळे आता माझ्यावर रोखले गेले होते. मला सगळं समजत होतं आणि नव्हतंही. म्हणजे हे सगळं एकदम पचवायला जरा जड जात होतं. चंदा परत बोलू लागली. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते. ते एक गूढ हास्य आता नाहीसं झालं होतं आणि तिथे आता एक भेसूर हास्य दिसू लागलं, जे मी कधीच तिच्या चेहऱ्यावर पाहिलं नव्हतं. ती राणी आता काय करणार आहे माहितीये? ज्याने राजा राणीचा छळ केला आणि त्यांना आयुष्यातून उठवलं, त्याला जगण्याचा अधिकार नाही. आणि मगच राजा आणि राणी दोघंही पूर्णपणे मुक्त होतील ना? बरोबर ना? चंदाची गोष्ट पूर्ण झाली आणि ती एकटक माझ्याकडे पाहू लागली. आता तिच्या डोळ्यात होतं फक्त प्रेम, फक्त माझ्याच वाट्याला येऊ शकणारं प्रेम. होतील हं, मी पुटपुटलो आणि नकळत मान हलवली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जरा लवकरच मी सर्कशीच्या ठिकाणी आलो. मला परत ते सर्व अनुभवायचं होतं जे मी आयुष्याच्या महत्वाच्या वर्षांमध्ये जगलो होतो. मुक्त असल्यानं मला कुठूनही सर्कशीचा शो बघता येणार होता. पहिल्या रांगेच्या थोडंसं पुढे एका खांबाला टेकून मी सर्कस पाहू लागलो. एका मागून एक नेहमीचे खेळ होत होते. कधी जिम्नॅशियमची टीम शरीराच्या लवचिकतेचे उत्तम नमुने सादर करत, तर कधी कसलेले सायकलस्वार एका चाकाची उंच सायकल खुबीने चालवत होते. कधी जीव धोक्यात घालून आगीच्या ज्वाळातून मुलं मुली उड्या मारून दाखवत होती, तर कधी मधूनच विदूषकांची टीम तिथे येऊन लुटूपुटूच्या कसरती करून प्रेक्षकांना हसवत होती. प्रेक्षक कधी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवत होते, तर कधी तो थरार अनुभवत नुसतेच अवाक होऊन बघत राहत होते. मला हे सगळं त्रयस्थपणे समोर प्रेक्षकांमध्ये बसून पाहायला एकीकडे गंमत वाटत होती, पण दुसरीकडे आता मी या खेळाचा भाग नाही हा विचार आल्यावर हृदयात एक कळ येऊन जात होती.
अचानक मोटारसायकलच्या फायरिंगचा परिचित आवाज कानावर आला आणि मी सावध झाले. मृत्यूगोल ज्या कोपऱ्यात होता तिथे आता प्रकाश झोत टाकला गेला होता आणि आपसुकच सर्वांच्या माना तिकडे वळल्या होत्या. लांबूनही मी त्या 2 मोटरसायकल स्वारांपैकी एकाला बरोबर ओळखलं. पाशा. त्याला बघताच माझ्या हाताच्या मुठी नकळत आवळू लागल्या. इतक्यात मृत्यूगोलाचा खेळ चालू झाला आणि त्या दोघांच्या चित्तथरारक कसरती प्रेक्षक श्वास रोखून बघू लागले. ते दोघंही मृत्यूगोलात सफाईनं वर खाली आडवी तिडवी सगळ्या प्रकारांनी मोटारसायकल फिरवत होते. प्रेक्षक खेळ पाहण्यात अगदी रंगून गेले. खेळ मध्यावर आला आणि नकळत माझी नजर काल माझी चंदाशी भेट झाली त्या ठिकाणी गेली. आता ही चंदा तिथंच होती. तिनंही त्याच वेळी माझ्याकडे पाहिलं. एक गूढ स्मित तिच्या चेहऱ्यावर ठेवून तिनं पाशाच्या मोटारसायकलचा अंदाज घेऊन कालच्या प्रमाणेच हँडल फिरवायला सुरू केलं. काही सेकंदातच पाशाची एक जीव घेणी किंकाळी तंबू भर घुमली. मृत्यूगोलात एक वर्तुळ पूर्ण झालं होतं. पुढच्याच क्षणी चंदा माझ्या बाजूला उभी होती. तिनं इशारा करताच आम्ही एकमेकांशी काहीही न बोलता तंबूच्या बाहेर पडू लागलो. आता बराच मोठा प्रवास आम्हाला एकत्र करायचा. अनंताचा प्रवास. धन्यवाद.